नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण किसान क्राफ्ट कंपनीचं डिस्ट्रीब्युटर आहोत, त्यामुळे आपण किसान क्राफ्ट कंपनीचे टोकन यंत्र विकत असतो. तर सगळ्यात सक्सेसफुल हे टोकन यंत्र आहे किसान क्राफ्टचं. तर आज आपण शेतकरी आपले आहेत. आपलं गाव कुठलं साहेब? कुसुंबीमध्ये आपण हे टोकन यंत्र आज देतोय. तर आपण बरेच लांब लांब सुद्धा आपण टोकन यंत्र देत असतो. तर बऱ्याच शेतकरी मित्र डायरेक्ट बॉक्सच नेत असतात. तर त्यांना जोडायचं कसं ते आपण व्हिडिओ कॉलवर तर सांगतोच, परंतु व्हिडिओ कॉलपेक्षा त्यांना कधीही जोडता येईल त्यासाठी आपण हे व्हिडिओ करतोय. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे टोकन यंत्र जोडण्यापासून त्याचं बिल कसं बदलायचं किंवा ते चालवायचं कसं. आता साहेबांनी नाचणी त्यांना चालवायची आहे नाचणीसाठी, तर त्यांनी बियाणं सुद्धा आणलेलं आहे. तर आपण ते बियाणं सुद्धा चालवून सुद्धा दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण चालू करूया की हे अनबॉक्सिंग कसं करायचं. आता हे किसान क्राफ्टचं KK MSD B1 हे मॉडेल आहे. तर आपण खोलूयात मशीन. आता हे नवीन अपडेट मधलं मशीन आहे. म्हणजे आधीच्या टोकन यंत्रामध्ये बरेच चेंजेस केलेले आहेत कंपनीने. अगोदर सगळं काढून दाखवतो तुम्हाला काय काय. आता हे व्हील आधी लहान होतं मागचं, ते आता मोठ्या साईज मध्ये दिलेलं आहे कंपनीने. आणि ही आपली इंडियन कंपनी असल्यामुळे पूर्ण हेवी मटेरियल येतं याचं सगळं. हे कंपनीचं सगळं मटेरियल आलेलं आहे. यामध्ये आपण बघू शकताय कंपनीनं किती व्हील दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 व्हील. अगोदर कंपनी आपली 8 ते 9 व्हील देत होती. आता ह्या वेळेस 11 व्हील दिलेले आहेत. म्हणजे अपडेट केलेलं आहे. जे लहान वगैरे बियाण्यासाठी पाहिजे होते ते आधी व्हील नव्हती, पण आता ती पण व्हील ह्यामध्ये आलेले आहेत. तर हे अशी 11 व्हील कंपनीने दिलेले आहेत. आता आपण जोडायला चालू करूयात. आता हे सगळं जी पेटी आहे हे सगळं ह्यात पण चेंजेस बरंच केलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगतो सगळं. हे सगळं प्लॅस्टिक होतं ते लोखंडामध्ये दिलेलं आहे कंपनीने, स्टीलमध्ये. आता हे जोडायच्या वेळेस पहिल्यांदा हा हँडल लावून घ्यायचा आहे. हँडलच्या आधी काय करायचं, ही नट फक्त डिल्ल करून घ्यायची आहेत. आता ह्यात कंपनीने आपल्याला स्क्रू ड्रायव्हर दिलेला असतोय, म्हणजे एलंकी आणि स्क्रू ड्रायव्हर आहे. त्यानं हे नट आधी डिल्ले करून घ्यायचे आहेत स्क्रू. दोन्ही साईडचे. त्यानंतर हे जी होल दिलेले आहेत ह्याला, हे होलची बाजू वरती घ्यायची आणि प्लेन बाजू यामध्ये टाकून तयार करायचं. हे डायरेक्ट घातल्यानंतर ह्यानं स्क्रूड्रायव्हरने परत आवळून टाकायचे. जोडायला एकदम सोपं आहे. कोणीही 5 मिनिटात टोकन यंत्र जोडू शकताय. ही जी पेटी आहे ही बियाण्याची पेटी आहे. यामध्ये तुमचं साधारण 3.5 ते 4 किलो बियाणं बसतं. हे दोन्ही साईडचं आवळून घ्यायचं आहे. हे दोन्ही साईडचं आवळून झाल्यानंतर हा जो हँडल आहे हा हँडल यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर हे जे नट बोल्ट आहेत हे नट बोल्ट ह्याला
लावून टाकायचं. आता हे लावल्यानंतर आपल्याला हा रोलर लावून घ्यायचा आहे. आता हा रोलर लावताना हा जो नट दिलेला आहे, एक पाना स्टॉप करा जरा. जो नट आहे हा नट आपल्याला खोलून घ्यायचा आहे. याला 10चा पाना बसतो. हे खोलल्यानंतर यामध्ये जसं होतं तशाच पद्धतीनं वायसर टाकून घ्यायचा आहे. तर त्याला वायसर आपले लावायचे आणि हे आहे असं यामध्ये अडकून द्यायचं. परत हे नट्याला टाकून द्यायचा मगाशी काढल्या. आणि परत हे आवळून टाकायचं. हे आवळून झालंय आपलं डायरेक्ट. आता हे आवळून झाल्यानंतर हे आपल्याला इथं लावायचं. आता हे लावताना अशाच पद्धतीनं लावायचं, म्हणजे हे तुमचं पुढं आलं पाहिजे. हे ढेकळ वगैरे बाजूला साडण्यासाठी येतं. आता ह्यामध्ये कंपनीने स्प्रिंग आणि नट बोल्ट ह्यामध्ये वेगळे दिलेले आहेत. हे स्प्रिंग आणि नट बोल्ट यामध्ये वापरायचे आपल्याला. हा एलेंकेचा मोठा नट दिलेला आहे. दोन्ही साईडचे दोन्ही नट बोल्ट लावून घ्यायचे. याला कंपनीने आपली एलेंकी दिलेलीच आहे, त्या एलेंकीने ते आवळून पण घ्यायचं. त्यानंतर ह्या ज्या स्प्रिंगा दिल्या आहेत, ह्या स्प्रिंगा सगळ्यात महत्वाच्या आहेत. ह्या स्प्रिंगा लावताना आता जी लांब बाजू आहे ते मागच्या बाजूला घ्यायचे
आणि जे स्प्रिंगची बाजू आहे हे आपल्या रोलरच्या बाजूला घ्यायची. ही लांब बाजू आहे ही डायरेक्ट तुम्ही ह्या पाईप मध्येच अडकवायची. आणि आता ही तुम्हाला तुमच्या ऍडजस्ट नुसार म्हणजे तुम्हाला किती वरती खालती पाहिजे त्यानुसार त्या हॉलामध्ये घालायचं. म्हणजे जेवढ्या खालच्या हॉलात तुम्ही घालाल तेवढं हे वरती तुमचं होणार आहे. आता मी मीडियम मध्येच लावतो. त्या साईडनं सुद्धा ही स्प्रिंग लावायची, त्या साईडनं सुद्धा ही पाईप मध्ये लावायची. आणि हे आपलं टोकन यंत्र आता पूर्ण जोडून झालेलं आहे. म्हणजे पूर्ण सोप्या पद्धतीने हे टोकन यंत्र जोडावं लागतंय. पूर्ण सोप्या पद्धतीने आपण टोकन यंत्र जोडून झालेलं आहे. आता यामध्ये आपण व्हील कसं चेंज करायचं ते आज बघणार आहे. तर हे कंपनीने जी 11 व्हील एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा व्हील आहेत. तसं मला मी दोन्ही पण दाखवतो. पुढे पुढे आता हे बघा, हे जे टोपण आहे हे तुम्हाला खोलताना आता हे प्रेस करायचं आणि गोल फिरवायचं, तुमचं डायरेक्ट हे व्हील निघणार आहे. ओके. त्यानंतर आतमध्ये पण एक व्हील दिलेलं आहे. अगोदर कंपनीचं साधं व्हील होतं, आताच्या व्हील मध्ये कंपनीनं बेरिंग दिलेलं आहे. या व्हीललाच एक बेरिंग दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण अपडेट केलेलं आहे. आता ह्यामध्ये पण हे दोन व्हील आहेत, एक प्लेन व्हील आहे आणि एक बियाण्याचं व्हील आहे. म्हणजे अशी बियाण्याची व्हील आपल्याकडे कंपनीनं 12 व्हील दिलेले आहेत आणि हे एक प्लेन व्हील म्हणजे अशी 13 व्हील कंपनीनं फ्रीमध्ये आपल्याला मशीन सोबतच दिलेले आहेत. आता हे व्हील टाकताना कधी पण यामध्ये दोन प्रकारचे व्हील आहेत, एक तर ह्या साईजचं आणि एक व्हील येतं ह्या साईजचं, अशी दोन प्रकारची व्हील आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे व्हील टाकणार आहे लहान साईजचं त्यावेळेस तुम्हाला त्याच्यासोबत हे प्लेन व्हील टाकावंच लागणार आहे. म्हणजे त्यावेळेसच ह्याची साईज मॅच होणार आहे, म्हणजे तुमचं पूर्ण पॅक होणार आहे. नाहीतर तुम्ही एकच व्हील टाकलं तर वरून धान्य सगळं खाली येईल. त्यामुळे ज्यावेळेस लहान व्हील टाकणार त्यावेळेस प्लेन व्हील टाकणं गरजेचं आहे. आता ह्यात वेगवेगळ्या पद्धतीचे बरेच व्हील आहेत. आता आपण हे कोणत्या धान्यासाठी हे कसं ओळखायचं. आता कंपनीनं बरेच व्हील दिलेले आहेत, ह्यावरती कंपनीनं लिहून पण दिलेलं आहे. आता हे कॉटनसाठी म्हणजे कापसासाठी, परंतु आपली जी बियाणं असतात हे लहान कमी जास्त असतात, म्हणजे किती साईज असेल ते साईज आपल्याला सांगता येत नाही. मग त्यामुळे काय करायचं, जे आपलं व्हील आहे कुठलं पण व्हील असेल, आता तुमचं सोयाबीन बियाणं असेल तर ते बियाणं घ्यायचं, ते बियाणं ह्यामध्ये भरायचं, त्यावर बोट फिरवायचं आणि जेवढे तुमचे ह्यामध्ये शिल्लक राहणार तेवढं तुमचं एका वेळेस बी पडणार आहे तुमचं बियाणं. आपण नाचणीचं ट्राय करूयात. आपल्याला नाचणी किती टाकायची एका वेळेस? चारला. आता ही नाचणी ह्यांची लहान आहे त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना वेगळं आपण वेलाचं पाकिट देणार आहे, ते पण मी दाखवणार आहे. हा. आता साधारण आपल्याला व्हील घ्यायचं म्हटलं, समजा आता व्हील मध्ये बियाणं मोजायचं कसं, तर ज्यावेळेस आपण व्हील घेणार आहे त्या व्हील मध्ये तुमचं बियाणं काय असेल ते बियाणं भरायचं, त्याच्यावरून बोट फिरवायचं आणि बोट फिरवल्यानंतर जेवढं तुमचं बियाणं यामध्ये राहील तेवढं बियाणं यामध्ये पडणार आहे. आता ह्यात नाही म्हणलं तर कम से कम एक 15 ते 20 बियाणं राहिलेले आहेत, म्हणजे तुमचं एका वेळेस एवढं दाणं पडणार आहे. आता ही ह्या व्हीलाचं झालं. आता तुम्हाला हे व्हील बसवायचं कसं तसं सांगतो आणि त्यानंतर त्यांना वेगळे आपण लहान बियाणाचं देणार आहे, ते व्हील पण कसं बसवायचं तुम्हाला दाखवणार. आता ज्यावेळेस समजा हे व्हील आपण बसवणार आहे, प्रत्येक व्हील बसवताना तुम्हाला चंद्रकोर टाकणं गरजेचं आहे. कारण ही चंद्रकोर काय करते, तुमचे जे ह्यामध्ये बियाणं आहे हे बियाणं बाहेर काढण्याचं काम करते हे चंद्रकोर. त्यामुळे हे पहिल्यांदा ह्यामध्ये चंद्रकोर बसवायची. चंद्रकोर बसवल्यानंतर ही चंद्रकोरची खाच बघू शकताय तुम्ही कशी बसवायची. आता ही तुम्ही अशी बसवली तरच ही चंद्रकोर बसणार आहे. जर तुम्ही ही चंद्रकोर अशी बसवायला गेला तर ह्यामध्ये चंद्रकोर बसणार नाही. त्यामुळे ही चंद्रकोर ह्या साईजनं काटकोन ह्या साईडला आला पाहिजे, डाव्या साईडला अशी बसवायची. त्यानंतर हा अंडाकार एक आहे आणि गोल एक आहे. अंडाकारवर अंडाकार घ्यायचा, गोलवर गोल घ्यायचा, चंद्रकोरच्या खाचमध्ये चंद्रकोरची खाच घ्यायची आणि हे व्हील सोडून द्यायचं. म्हणजे हे पूर्ण सोपं आहे. हे व्हील सोडल्यानंतर आता आपल्याला ही लहान व्हील टाकल्यामुळे आपल्याला प्लेन व्हील टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लेन व्हील सुद्धा अंडाकारवर अंडाकार गोलवर गोल घ्यायचं आणि हे टाकून द्यायचं. त्यानंतर हे जे आपलं आतलं व्हील आहे हे व्हील आता हे तुम्ही असं बसवायला गेला तर बसणार नाही, हे फिरवायचं पाहिजे असं घ्यायचं. त्यानंतर आता हे बसवताना हे जे आपण प्रेस करतोय हे प्रेस करताना इथे एक त्रिकोण दिलेला आहे, या त्रिकोणाच्या खाचीमध्ये हे लॉक होतं. मग त्यावेळेस काय करायचं, त्रिकोणाच्या अलीकडे हे धरायचं.
हे टाकताना आपण व्हीलची आदला बदल करूया. प्लेन व्हील खाली टाकलं पाहिजे. प्लेन व्हील खाली टाकलं पाहिजे. प्लेन व्हील खाली टाकायचं. त्यानंतर हे बियाण्याचं व्हील टाकायचे. चंद्रकोर मध्ये चंद्रकोर, खाचीमध्ये अंडाकार वर अंडाकार, गोलवर गोल. हे झालं, बसलं. आता त्यानंतर हे जे आहे हे गोल फिरत असतंय. आता ह्यामध्ये ह्या गोलवरती हे गोल घ्यायचंय आपल्याला, कारण ह्या खाचीमध्ये हे बसणार आहे आणि त्रिकोणाच्या शेजारी हे प्रेस करायचं. बघू शकताय, पूर्ण दाखवा वाटलंच. हे पूर्ण बघू शकताय तुम्ही. हे व्यवस्थित बसलं की नुसतं गोल फिरवायचं. हे गोल फिरवलं की हे लॉक होणार आहे. हे लॉक झाल्यानंतर हे वरचं टोपण घ्यायचंय. हे वरचं टोपण पण इथं त्रिकोण दिलेला आहे आणि हे प्रेस करायचं दिलेलं आहे. म्हणजे हे प्रेस करायचं, लॉक जे आहे त्या त्रिकोणाच्या अलीकडे धरायचं. त्रिकोणाच्या अलीकडे धरल्यानंतर हे बरोबर ह्याच्या आतमध्ये जातं आणि हे त्रिकोण तुमचा लॉक होणार आहे. झालं, एवढी सोपी पद्धत आहे. हे झालं आपल्या कंपनीच्या व्हीलांचं सेटिंग. आता ज्यावेळेस तुम्ही मोठं व्हील वापरणार आहे, हे मोठं व्हील, त्यावेळेस फक्त तुम्ही एकच व्हील टाकायचे आणि डायरेक्ट होणार आहे काम. आता तुम्हाला आपण जे एक्स्ट्रा व्हील देत असतो, आता कंपनी सोबत आपण एक्स्ट्रा व्हील देतो का, तर लहान लहान म्हणजे अशा नाचणीसारख्या ज्या पिकं आहेत त्या पिकांसाठी आपण वेगळे व्हील देतो. त्यामध्ये हे 6 व्हील आहेत. हे 6 व्हीलाचं पॅकेट आहे. हे आपण त्रिमूर्ती ॲग्रोमधनं आपण शेतकरी मित्रांसाठी देत असतो. आता हे जे व्हीलाचं पाकिट आहे, आता हे कसं व्हील लावायचं, कारण ह्याचं व्हील वेगळं आहे आणि ह्याचं व्हील वेगळं आहे. आता हे व्हील कसं लावायचं ते आपण तुम्हाला आज सांगणार आहे. आता ह्या व्हीलांसोबत एक पट्टी दिलेली आहे, एक पट्टी दिलेली आहे आणि हे एक कव्हर दिलेला आहे. आता हा कव्हर कशासाठी दिला आहे, आता मागाशी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं बियाणं घ्यायचं. आता हे नाचणी तुमची, आता ह्यांना एक 3 ते 4 दाणं पडलं पाहिजेत. त्यामुळे आपण सगळ्यात लहान घेणार आहे. हे जर व्हील घेतलं तर ह्यामध्ये 4च बियाणं बसतायत. 4च बसणार तुमचे बियाणं. ओके, 4च. हे बघा, फक्त 4च बियाणं बसतायत. मग 4च त्यांना पाहिजेत. मग 4 बियाण्याचं आपण व्हील घेणार आहे आणि ह्या कव्हर मध्ये ते टाकणार आहे. म्हणजे ह्या आपण जे 6 व्हील दिलेले आहेत ते 6 व्हील लावताना या कव्हर मध्ये टाकून लावायचे. हे असं बसलेलं आहे. आता ही जी नाचणीसारखं जे धान्य असतं बारीक, हे बारीक धान्य ह्या ब्रश मध्ये जाऊ नये त्यासाठी ह्या विलांसोबत आपण एक पट्टी देत असतो. ही जी पट्टी आहे, ही पट्टी आपल्याला ह्या जे ब्रश आहे ह्या ब्रशच्या वरती आपल्याला ही पट्टी लावायची, जेणेकरून त्या ब्रश मध्ये हे लहान धान्य जाऊ नये आणि ते पॅक होऊ नये. तर त्यावेळेस पट्टी लावताना कशी लावायचे, हे डायरेक्ट आहे अशी घ्यायची आणि इथे तुम्हाला वरून पण खाच दिसते. ह्या दोन्ही खाचच्या मध्ये हे घालायचे. तर अशी ही प्लेट यामध्ये पॅक करायची. हे डायरेक्ट आडवी बसते प्लेट. त्यानंतर आपण जे व्हील बसवलेलं आहे ते व्हील, आता ह्याला चंद्रकोरची गरज नसते, कारण ह्यातून जेवढं पाहिजे तेवढंच बी पडणार आहे. बाकी कव्हरिंग पॅक केलेलं आहे त्याचं. त्यामुळे चंद्रकोरच्या खाचीच्या जागेवरती हे खाच टाकायचे. अंडाकारवरती अंडाकार घ्यायचा. हे व्हील फिरतं आतलं, तुम्हाला जसं पाहिजे तसं लावायचं या पद्धतीने. आणि ह्या प्लेटच्या खाचीमध्ये प्लेटची खाच, चंद्रकोरच्या खाचीमध्ये चंद्रकोरची खाच, हे असं बसवून द्यायचं. हे व्हील बसलेलं आहे. त्यानंतर आपलं जे व्हील आहे हे पांढरं व्हील आतलं, हे व्हील यामध्ये आपल्याला टाकायचे आणि हे पण मला सांगितल्या पद्धतीनं पॅक करून टाकायचं. त्यानंतर हे वरचं व्हील, हे सुद्धा त्रिकोणाच्या अलीकडे धरायचं आणि हे पॅक करून टाकायचं. हे आपलं सेटिंग लावून झालेलं आहे. आता हे सेटिंग झालं आपल्या नाचणीचं. आता तुम्हाला बियाणं आता कमी जास्त, तुम्हाला अंतर कमी जास्त करायचं तर ह्या प्लेटा तर दिलेल्या आहेतच कंपनीने. ह्या प्लेटा कशासाठी असतात, हे पूर्ण खोलून तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी. परंतु आपल्या कंपनीने सोपी पद्धत दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला सगळी खोलाखोल करावी लागू नये यासाठी आपल्या कंपनीने एक सोपी पद्धत दिलेली आहे, ही पद्धत. आता ही पद्धत कशासाठी दिलेली आहे, आता
तुम्हाला समजा एवढं अंतर करायचे, आता हे 6 इंच आहे, तुम्हाला 11 इंच करायचं असेल तर ह्या टोकातून तुम्हाला ज्यावेळेस धान्य टाकायचं नाहीये त्यावेळेस ही प्लेट काढायची आणि यामध्ये एक नट दिलेला आहे, नट आणि हे बेरिंग. हा नट आणि बेरिंग फक्त बाजूला काढून ठेवायचं आणि परत हे टोपण लावून टाकायचं, बाकी काहीही करायचं नाही. त्यातून तुमचं बी पडणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस एवढं अंतर करायचे त्यावेळेस 2 टोकांमधला नट काढून टाकायचा, एवढं अंतर करायचे त्यावेळेस 3 टोकांमधला अंतर काढून नट काढून टाकायचा. म्हणजे ही सोपी पद्धत दिलेली आहे. हे सगळं लावण्यापेक्षा हे एका नटामध्येच तुमचं सगळं काम होऊन जातंय. आता हे तर आपण दाखवलंच आहे. आता यामध्ये जो घेर आहे हा घेर सुद्धा कंपनीने एकदम चांगल्या पद्धतीचा, म्हणजे अगोदर ज्या काही बऱ्याच कंपन्यांचे टोकन यंत्र आहेत जे तुम्ही उलट फिरवल्यानंतर हे जे घेर आहे हा घेर तोडतात. आता आपलं जे मशीन आहे हे तुम्ही सरळ फिरवा किंवा हे उलट फिरवा, तुम्हाला हा घेर तुटणार नाही. म्हणजे हे अपडेट दिलेलं आहे कंपनीने. आता आपण हे जे बियाणं आहे ह्यांचं, हे बियाणं आपण चालवून बघणार आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना पण समजेल की त्यांच्या पद्धतीने 4-4च आपलं बियाणं पडतंय का. आता स्टॉप करा. आता व्हिडिओ मध्ये 4च पडतात सांगा. हा, तर आपण हे धान्य दिसण्यासाठी प्लाय वरती चालवतोय. तर तुम्ही बघू शकताय जेवढे त्यांना पाहिजे होते तेवढे 4-4 दाणे पडतायत. म्हणजे तुम्हाला पाहिजे असं सेटिंग ह्यामध्ये करता येतंय. आणि पूर्ण अपडेट असल्यामुळे आता कंपनीनं अपडेट काय काय दिलेलं आहे. आता ह्या वेळेस जे इथं हा पार्ट आपला प्लॅस्टिकचा होता तो आता स्टेनलेस स्टील मध्ये दिलेला आहे. टोकांची साईज वाढवून दिलेली आहे. म्हणजे पूर्ण मागचा रोलर सुद्धा लहान होता, त्याची रोलरची सुद्धा साईज वाढवून दिलेली आहे. म्हणजे पूर्ण जे जे अपडेट पाहिजे होतं ते अपडेट कंपनीने दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. कोणाला जर हे मशीन खरेदी करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपण साहेबांसोबत सुद्धा बोलूया. त्यांचं नाव वगैरे साहेब तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या शेतकऱ्यांना. पंढरीनाथ चिकणे, कुसुंबी. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी टोकन यंत्र बघितलं, होय तर तुम्हाला जेवढे दाणं पाहिजे होतं तेवढे आपल्याकडेच भेटलं तुम्हाला. होय होय. तर तुम्हाला जे आपण आता जी माहिती दिली किंवा आपण तुम्हाला चालवून दाखवलं किंवा तुम्हाला दाणं म्हणजे बियाणं पण आणायला लावलेलं मी, मग तुम्हाला जसं पाहिजे तसंच तुमचं चाललं का आता हो टोकन? चाललंय की बरोबर आहे हा. एवढंच पाहिजे आम्हाला. आणि आता तुम्ही बरेच दिवस झाला आपले ग्राहक आता मला वाटतं तुम्ही आपलं किसान कार्डचं पॉवर विडर हो. सुद्धा नेलेला आहे. हो. 220p आणि 7 HP आपलं पॉवर विडर नेलेला आहे. तो पॉवर विडर कसा चालतोय? एक नंबर एक नंबर चालतो. तुम्हाला आतापर्यंत सर्व्हिस कशी वाटली? एक नंबर छान आहे सर्व्हिस, काय अडचण नाही. ठीक आहे. आता आपण हे टोकन यंत्र त्यांना साहेबांना देतच आहोत. तर असंच कोणाला हे टोकन यंत्र पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजे असतील त्याची माहिती पाहिजे असेल तर सगळी मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.